आमदार राजेश पाटील जी, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर जी, आपल्या इचलकरंजीचे विठ्ठलरावजी चोपडे, कार्याध्यक्ष अमित गाताडे, ज्यांनी आता आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रवेश केला ते सुहासजी जांभळे, परवेशजी गव्हाण, लतीफ गैबान, शिवाजीराव शिंदे, अशोकराव पाटील, कबनूरजी, श्रीकांत कांबळे, सलीम डालाईत, तौफिक मुजावर, श्वेता पाटील, अनेक इथं सहकार्यांनी आत्ता प्रवेश केला ते सर्व माझे मान्यवर बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच मुश्रीफ साहेबांनी मी आजचा धावता दौरा का केला त्याच्याबद्दल सांगितलं. खरं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची एक चांगलं काम आपल्या आंबोलीच्या परिसरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे. त्याला व्हिजिट देणं मी ठरवलेलं होतं. ईव्ही कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचा वापर करून आता आपल्याला पुढे काम करावं लागणार आहे. मग ती शेती असेल, ते उद्योग असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये ईव्हीचा वापर त्या ठिकाणी करता येतो, एआयचा वापर करता येतो आणि तो एआयचा वापर करण्याचा निर्णय कालच्या अर्थसंकल्पामध्ये मी देखील जाहीर केलेला आहे. आणि नवीन आव्हानं लक्षामध्ये घेऊन कुठली टेक्नॉलॉजी आल्यानंतर त्याचा उपयोग तुमच्या माझ्या राज्याला पुढे नेण्याच्या करता होईल अशा प्रकारचा सतत विचार हा आम्ही लोक सगळे करत असतो. आणि त्याच्यावर सकाळी तिथं त्याच्यानंतर कोल्हापूर शहराचे जिल्ह्याचे काही प्रश्न होते त्याच्याबद्दलची आढावा बैठक मी, मुश्रीफ साहेब, प्रकाश आंबेडकर आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली. आणि त्याच्यानंतर एका महेश कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिलला भेट देऊन मी महानगरपालिकेमध्ये आपल्या चाललेलो आहे, ज्याचा उल्लेख विठ्ठलराव चोपड्यांनी त्या ठिकाणी केला. शास्त्रीकराच्या संदर्भातला, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला त्याचा सुतोवाच आत्ताच हसन मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये त्याची बैठक स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती. त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. आत्ताही मी महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर हे प्रश्न तिथे येतीलच, त्या प्रकारे त्याच्यातनं मी मार्ग कसा काढायचा ते ठरवीन. दुसरी गोष्ट, तुमच्या इथं महानगरपालिकेमध्ये तुमचं रूपांतर झाल्यानंतर जीएसटीच्या संदर्भामध्ये काही तुमचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. सुदैवाने ते खातं माझ्याकडेच आहे. मध्ये एक मीटिंग झालेली आहे, त्याचा उल्लेख विठ्ठलरावांनी आपल्या भाषणात केला आणि त्याच्यातून मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की आपल्याला मार्ग काढावा लागेल. तो माझ्या माहितीप्रमाणे इचलकरंजी, चंद्रपूर, परभणी, लातूर अशा काही महानगरपालिकेचा तो प्रश्न आहे. काहींचा निकाली निघाला आहे, परंतु आपल्यासारख्यांचा काहींचा अडकलेला आहे. प्रश्न अनेक असतात, नवीन आव्हानं असतात, ती स्वीकारण्याचा, ती कशा पद्धतीने मार्ग काढायचा अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करत असतो. अनेक वर्ष आम्हाला याबद्दलचा अनुभव आहे. आज इथे येत असताना विठ्ठलरावांनी, बाबासाहेबांनी, मुश्रीफ साहेबांनी मला सांगितलेलं होतं की जाता जाता पक्षाच्या कार्यालयाला पण आपण भेट देऊ. इथं आल्यानंतर सुहास जांभळेजी, परवेशजी गव्हाण, श्वेता पाटील, त्याच्यामध्ये लतीफ गैवान, शिवाजीराव शिंदे अशा काही मान्यवरांनी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर ते आपल्याच विचाराचे, मधल्या काळामध्ये थोडंसं काही एकीकडे गेले, काही एकीकडे राहिले, परंतु कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेने जो काही कौल दिलेला आहे लोकशाहीमध्ये, तो कौल मानून पुढे त्या ठिकाणी जायचं असतं. आणि त्याच्यात या सगळ्या तरुणांचा उपयोग आपल्याला पुढच्या वाटचालीच्या करता निश्चितपणे होईल. मी नवीन जे काही सहकारी आलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांना मान सन्मान मिळेलच, परंतु त्यांना मान सन्मान देत असताना जुन्यांवर पण अन्याय होणार नाही याबद्दलची पण काळजी आणि खबरदारी मी, मुश्रीफ साहेब, बाबासाहेब आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेऊ. आज राजेश पाटील पण आलेले आहेत. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे
की सध्या सदस्य नोंदणीचा सभासद नोंदणीचा कार्यक्रम मोठा चालू आहे. मला आज एअरपोर्टला उतरल्यावर मुश्रीफ साहेबांनी काही पिंक कलरच्या गाड्या दाखवल्या. ते म्हणले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये सभासद नोंदणीच्या निमित्तानं त्या फिरतायत. आपल्याला त्यांनी सांगितलं की मी राज्यात नंबर 1च्या सभासद नोंदणी करणार आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपला पक्ष हा सर्व धर्म समभावाच्या विचारांनी पुढे जाणारा पक्ष आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे नेणारा आपला पक्ष आहे. आपला पक्ष जात पात धर्म भेदभाव हा मानत नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. माझी इचलकरंजी नगरी आणि हा परिसर इथं मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या निमित्तानं मजूर लोक राहतात. इथं स्पिनिंग मिल आहेत, इथं सूत तयार होतं, इथं वेगवेगळ्या प्रकारे लोक कष्ट घेत असतात आणि त्यांना मदत करणं आमचं सगळ्यांचं काम आहे. आम्ही आज काही लाख कुटुंबियांना घरकुलाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. यावेळेस 7,20,00,000 अर्थसंकल्प राज्याचा सादर करत असताना मी शेती असेल, माझा उद्योग असेल, माझा त्या ठिकाणी काम करणारे आरोग्य विभाग असेल किंवा आमचा शिक्षण विभाग असेल, ह्या मूलभूत ज्या गरजा आहेत, म्हणजे मुलगा मुलगी जन्माला आल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, उद्याच्याला ते बाहेर पडल्यानंतर प्रशिक्षित होऊन त्यांना उद्योगामध्ये कुठं ना कुठं रोजगार मिळाला पाहिजे. मोठा वर्ग माझा शेतीवर अवलंबून आहे, त्यांनाही नवीन आव्हानं स्वीकारून स्वतःचा कुटुंब व्यवस्थितपणे कसं त्या ठिकाणी चालवता येईल, मुला मुलींना लग्न कार्य शिक्षण ह्याच्याही करता त्यांना कुठली अडचण येणार नाही ह्याबद्दलची काळजी आम्ही घेतोय. लाडक्या बहिणींनी हे महायुतीचं सरकार निवडून येण्याच्या करता खूप प्रयत्न केले, आम्हाला पाठबळ दिलं. ह्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना काही जण म्हणाले की आता ही योजना हे बंद करतील, परंतु लाडक्या बहिणीची योजना आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही. ती खऱ्या अर्थाने माझ्या महिला वर्गाला मदत करणारी आहे. उलट मुश्रीफ साहेबांना पण मी सांगेन की काही बँकांनी काही जर महिला एकत्र आल्या आणि काही त्यांनी उद्योग करायचं ठरवलं तर त्याच्यातनं त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. समजा 50 महिला एकत्र आल्या किंवा 40 महिला एकत्र आल्या तर 15 चोक 60,000 रुपये त्यांना महिन्याला मिळणार आहेत. म्हणजे वर्षाला 7,20,000 बारसक 72 आणि मग त्याच्यात तेवढी परतफेड मुश्रीफ साहेब ते करू शकतात. त्यांचा जर ग्रुप करून ज्याला क्लस्टर आपण म्हणतो तसं करून त्या महिलांनी काही चांगला उद्योग उभा करायचं ठरवलं तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पण त्याच्यामध्ये त्यांना मदत करावी. कारण मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो, उद्याची 5 वर्ष आपल्या हातामध्ये, आपण कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. मला थोडंसं ओढाताण होतीये परंतु मी त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे. पुढं काय कशा पद्धतीनं केव्हा वाढ करायची परिस्थिती नुरूप मी पण निर्णय घेईल. मी परवा सभागृहामध्ये पण सांगितलं सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. कारण 45,000 कोटी रुपये वर्षाला आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना देतोय आणि एवढी मोठी रक्कम मार्केटमध्ये येते. त्याच्यातून असं काही चांगले उद्योग बँकांची मदत घेऊन रिझनेबल त्याला व्याज लावून करता आलं तर ते एक चांगलं काम महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकतं. काही भागामध्ये ते सुरू करण्यात आलेलं आहे. ह्याही गोष्टीची नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी. बोलण्यासारखं बरंच आहे परंतु माझी पुढची 4:30ला मीटिंग असल्यामुळं आणि त्याच्यानंतर इथं ज्या खो खोच्या स्पर्धा झाल्या ऑल इंडिया लेवलच्या, राज्य सरकार
खो खो, कबड्डी, त्यामध्ये कुस्ती आणि व्हॉलीबॉल या संदर्भामध्ये दरवर्षी रक्कम 75 लाख रुपये द्यायचं. यावेळेस मी अर्थसंकल्पात ती 1 कोटी रुपये केलेली आहे आणि त्याच्यातनं चांगल्या दिमागदार स्पर्धा व्हाव्यात, एक खेळाचं क्रीडामय वातावरण त्या परिसरामध्ये व्हावं, लोकांना एक चांगल्या पद्धतीनं खेळात यश अपयश असतं परंतु खिलाडूपणा दाखवायचा असतो. तो खिलाडूपणा हा तिथपर्यंत आपल्याला नेता यावा ह्याच उद्देशाने अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा आपण करत असतो. ह्यावेळेस मी मगाशी मुश्रीफ साहेब बोलताना म्हणाले की मी खो खो असोसिएशनचा अध्यक्ष आहे, आता नाही, मागं मात्र अनेक वर्ष होतो. आता मी एकाच कुठल्या तरी असोसिएशनचा अध्यक्ष राहतो, त्याच्यामुळे मी आता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अंडर हे सगळ्याच क्रीडा प्रकार येतात. आज कोल्हापूरचं पण विभागीय क्रीडा संकुल ह्याकरता देखील मुश्रीफ साहेबांनी आम्ही काही चर्चा करून कसा मार्ग काढायचा. ज्योतिबा आपलं श्रद्धास्थान आहे, तिथं पण अतिशय चांगल्या प्रकारे आपण तिथला जीर्णोद्धार करतोय, महालक्ष्मीचा जीर्णोद्धार करतोय. आपण एक चांगल्या प्रकारचं वेगवेगळे इथं कामं घेतलेली आहेत, त्याला निधी देण्याच्या बद्दल चांगली चर्चा झाली. आपण शाळा ग्रामीण भागातल्या चांगल्या करण्याचा निर्णय आमच्या जिल्हा परिषदेने कोल्हापूरच्या घेतलेला आहे. तो 5 वर्षाचा कार्यक्रम केला. असे खूप काही चांगले कार्यक्रम आपण केले. माझी तुम्हाला विनंती आहे, ह्या गोष्टी आपल्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. बाबासाहेब, तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष आहात, आपली ताकद चंदगड, गडिंग्लज, कागल त्यामध्ये अशा पद्धतीनं आहे, परंतु ती अधिक सगळी वाढावी. उद्याच्याला जास्तीचे आमदार कोल्हापूर जिल्ह्यातनं शहरातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे यावेत, पण अजित पवारांनी भाषण सांगून ते होणार नाही. त्याकरता संघटन मजबूत असलं पाहिजे, त्याकरता कार्यकर्ता मजबूतीने उभा राहायला पाहिजे, माझ्या युवती उभ्या राहायला पाहिजेत, माझ्या लाडक्या बहिणी उभ्या राहायला पाहिजेत आणि सर्व समाजाला तिथं सामावून घेतलं पाहिजे. ही पण गोष्ट मी आपल्याला सांगतो. आत्ताच माझे आमदार अशोकराव जांभळे मला सर्किट हाऊसला भेटलेले होते आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर सुहास त्या ठिकाणी त्यांनी पक्षप्रवेश केला, आमच्या परवेशजींनी केला, आमच्या लतीफबाईंनी केला, शिवाजीरावांनी केला, अशा अनेक, स्वतः आमची श्वेता हिनं केला. या सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करतो आणि सभासद नोंदणीचा कार्यक्रम आम्ही राज्यामध्ये घेत असलेले चांगले निर्णय ते जनतेच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं अशा प्रकारची विनंती करतो. मला पुन्हा कोल्हापूरला बोलवलेच आहे. मी त्यावेळेस आल्यानंतर ज्याचा उल्लेख मुश्रीफ साहेबांनी केला तो पण मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेऊ. शहरामध्ये पण संघटना अधिक मजबूत करण्याचं काम आपण सगळेजण ह्या निमित्तानं त्या ठिकाणी करू. म्हणजे कोल्हापूर शहर असेल, इचलकरंजी शहर पण तसं मोठं शहर आहे, अशा पद्धतीनं ह्या सगळीकडं आपण काम करण्याचा प्रयत्न करू. इथं आल्यानंतर ज्या प्रेमाने आमचं स्वागत केलं त्याबद्दल विठ्ठलराव आणि अमित आणि बाकीच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. त्यांचे सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो आणि विद्यार्थी संघटना, युवक संघटना, महिला संघटना, बाकीच्या सगळ्या संघटना यांनी उत्तम पद्धतीनं काम करत राहावं अशा प्रकारची त्यांना विनंती करतो. सभासद नोंदणी करा ही पण विनंती करतो. सर्व घटकाला त्याच्यात सामावून घ्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना देखील त्याच्यामध्ये सभासद करण्याचा प्रयत्न करा अशी सूचना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.